पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, सारे करूप नाही भेदभाव, सारे करूप नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे हो, गाऊ नाचू सारे होनी निसंग, गाऊ नाचू सारे होनी निसंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. आधुनिक युगात सर्वच क्षेत्रात क्रांती झाली. अनेक शोध लागले, अनेक उपकरणे मानवाच्या हाती आली. लहान लहान मुलांपासून वयोवृद्धांच्या हाती मोबाईल आले. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी होणं गरजेचं असताना तरुण पिढी नको ते पाहण्यात गुरफटली आहे. मागील पिढीनं दिलेले संस्कार तरुण पिढी विसरली असून परमार्थ संस्कारित जीवन कसं जगावं याचे शिक्षण देणे आज काळाची गरज बनली असल्याचं मत हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज चौधरी यांनी व्यक्त केलं आहे. बैसता संतांची संगती चलो आले कमलावती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीत तेवढा परिणाम आहे मला. आणि थोडी जरी घडली संतांची संगती तरी अर्धक्षण घडता संतांची संगती, ते होय प्राप्ती महत्पापा. अर्धा क्षण बरं का, अर्धा क्षण घडे संतांची संगती, सालभर नाही. तेने होय प्राप्ती महत्पापा, शांती महत्पापा. आमचे कबीर महाराज तर त्याच्या पुढे गेले. आज घडी पुन्हा घडी आज मी पुन्हा आज, तुलसी संगत साधूकी कटे कोट अपराध. एक क्षणभर जर साधूची संगत घडली ना खऱ्या, आमच्यासारख्या माथऱ्या नाही काही उपयोग होत नाही. माणसं बिघडायला लागलीत बाबा. महाराज लय झाले तर माणसं बिघाडली तर विठ्ठला. गड्याचे खेळ गडी खेळायचे, बायाचे खेळ बाया खेळायचे. आता समान हक्क झालाय. 50% आरक्षण मिळालंय, 100% आरक्षण मिळायला पाहिजे. बाया कुस्त्या करायला लागल्या बाबा. आमच्या धामणगावच्या आखाड्यामध्ये 4-5 मुली आल्या होत्या. आमच्या सरपंचाने हाताला जरूर फिरवल्या, पण आरत खाण्याचा तरी घडी उठल का. 5-5 हजार रुपये चोळी पातळ घेऊन त्यांना वाटा लावलं. तरुण पिढीला माझी आता विनंती, त्या लांब लांब केस राखा, हात भरून बांगड्या घाला, 25-30 हजाराच्या साड्या न्यासा आणि सागर गोटे खेळ जावा. आता कुठं दंड वाजल्याला ऐकू ना, कुठं मांडीवर ठोका टाकलेला ऐकू ना.
तुकाराम महाराज ते निरूपण होते म्हणले, देवा तानमुठीची वेळ झाली, महाराज आजारी, कुठपर्यंत खेळायचा आता, खांदी भाग मोठे भोग काय काय खेळायचे. मग गायच्या वळच्या हाना, गाईला पाणी पाजवा, गाईला घास चारा, आई वडील जेवले तर चौकशी करा. आज मालकिनीची चौकशी करते, आई वडिलांची नाही. मालकिनीला सांगत असते, हे बघ तू वेळच्या वेळेला गरम खाऊन घे जा, नको डॉक्टरची भरती करू. म्हातारा मरणात कशाला वाटले. बाकीच्या जीवनीमध्ये सगळे महाराज आपण सगळं पाहत आलो. घरदार लेकरं बाळ कुणाला नाही. आई वडील ज्या ज्या जन्मात आवे प्राणी तेथे माय बाप दोन्ही. गाढवाला आई बाप आहेत ना, कुत्र्यांना आई बाप आहेत ना. गाढवांना आई बापाची ओळख आहे का? गाढवांना. कुत्र्यांना काय फरक पडला? पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुत्री. तो का म्हणे ते गाढव. कोण? जे आई बापाकडे लक्ष देत नसेल ते गाढव. आपला मुद्दा कुठे? आजपर्यंत आपण सगळं पाहत आलो, पण आपण आपल्याला पाहिलं नाही. मी कोण आहे याची ओळख पटली नाही. म्हणून आमचे संत महात्मे विनंती करतात, मी कवनाचे मद सांगा कोणी, बैसता संतांची संगती चलो आले कमलापती. आपुली कोणीच कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीत तेवढा परिणाम आहे मला. आणि थोडी जरी घडली संतांची संगती तरी अर्धक्षण घडता संतांची संगती ते होय प्राप्ती महत् पापा. अर्धा क्षण बरं का, अर्धा क्षण घडे संतांची संगती, तिने होय प्राप्ती. सालभर नाही. तेने होय पाप प्राप्ती महत् पापा, शांती महत् पापा. आमचे कबीर महाराज तर त्याच्या पुढे गेले. आज घडी पुन्हा घडी आदमे पुन्हा आद, तुलसी संगत साधूकी कटे कोट अपराध. एक क्षणभर जर साधूची संगत घडली ना खऱ्या, आमच्यासारख्या माथ्याला नाही काही उपयोग होत नाही. माणसं बिघडायला लागलीत बाबा. महाराज लय झाले तर माणसं बिघाडली तर विठ्ठल. नगर तालुक्यातील वाळकी काळभैरव जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. सप्ताहाची सांगता वैराग्य मूर्ती रघुनाथ महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. यावेळी कीर्तन सेवेतून उपस्थित हजारो श्रोत्यांना त्यांनी संस्कारी जीवन जगण्याचा उपदेश दिला. यावेळी भाविक उपस्थित होते. सप्ताह काळात राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन सेवेसाठी हजेरी लावली. वाळकी ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेल्या 41 वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचं आयोजन होत आहे. सप्ताहात ग्रामस्थांकडून अन्नदान तर तरुणांकडून श्रमदानाचं पवित्र कार्य घडत आहे. हरिभक्त परायण रमाकांत बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह नियोजन समितीच्या माध्यमातून हरिनाम सप्ताह पार पडला. ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून दररोज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाळकी गावचे ग्रामदैवत काळभैरवनाथ यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने वाळकी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे 41 वर्ष आहे. गेली 40 वर्षापासून हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. हा या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आहे. तत्पूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आलेत. त्यांनी या ठिकाणी त्यांची कीर्तन सेवा दिली आणि त्या कीर्तन सेवेचा लाभ या ठिकाणी असलेले भक्तगण, ग्रामस्थ, तरुण मंडळी यांना निश्चित झालेला आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो तरुण बाहेर थांबतो, कुठेतरी ढाब्यावर दिसतो, त्यापेक्षा तो तरुण आज आमचा या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मदत करतो आणि कीर्तन सेवेला सुद्धा मदत करतो. ही फार महत्त्वाची बाब आहे. कीर्तन, प्रवचन, पारायण, भजन ही खरं संस्कार केंद्र आहेत आणि ह्या संस्कार केंद्राची शिक्षण केंद्र ही झालेली आहे. या ठिकाणी जर हे तरुण आले तर निश्चित या तरुणांना या ठिकाणी शिक्षण मिळेल, संस्कार होतील आणि ह्या संस्काराचा फायदा निश्चित भारत देशाचा उत्कृष्ट एक नागरिक होण्यासाठी त्यांना मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कीर्तन सोहळ्यामध्ये नामवंत कीर्तनकार, म्हणजे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी नामवंत कीर्तनकार जर ठरवलं तर प्रथम जे आहे पहिल्या दिवशी दयानंद महाराज कोरेगावकर, दुसऱ्या दिवशी जे आहेत योगीराज महाराज गोसावी, तिसऱ्या दिवशी प्रज्ञाचक्षू मुकुंद काका गाय यांचे चिरंजीव यांचं हरिकीर्तन झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी चौथ्या दिवशी हरिभक्तपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे, त्यानंतर हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे, त्यानंतर विद्यावाचस्पती डॉक्टर जलाल सय्यद, त्यानंतर काल या ठिकाणी जन्माचं जो कीर्तन झालेलं आहे ते उखळीकर केशव महाराज उखळीकर यांचं झालेलं आहे. आणि आज या ठिकाणी वैराग्यमूर्ती रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचं कीर्तन होणार आहे. या कीर्तनानंतर या ठिकाणी महाप्रसाद होतो आणि दर दिवशी या महाप्रसादाला जवळजवळ 2-1 हजार ग्रामस्थ भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेतात. हा सोहळा उत्कृष्ट होण्यासाठी सर्व ग्रामस्थ, सप्ताह कमिटी, त्याचप्रमाणे अनाहूत असे हात आहेत की जे या सप्ताहाला मदत करतात. म्हणजे जर उदाहरण जर द्यायचं झालं तर पाणी देण्यापासून तर सर्व या ठिकाणी असलेले रस्ते साफ करण्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे. आणि या सहभागामध्ये हा सोहळा जो आहे हा सुख सोहळा म्हटलेला आहे की स्वर्गी नाही, तो खरं 8 दिवस या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांनी हा सुख सोहळा उपभोगलेला आहे आणि आज त्याची सांगता होत आहे. मी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी सहकार्य करणाऱ्या सर्व वारकरी मंडळीचे, भक्तगणांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य पुढील 42व्या सप्ताहासाठी मदत करावी अशी नम्र विनंती करतो.